निखिल आकडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वनराज आंदेकरची हत्या करण्यात आली। वनराजच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। या तिन्ही हत्येंमध्ये एक समान धागा आहे, तो म्हणजे आंदेकर आणि कोमकर गायकवाड या दोन्ही टोळ्यांकडून या हत्येसाठी अल्पवयीन किंवा ज्यांनी नुकतीच वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत अशा युवकांचा उपयोग करून घेण्यात आला आहे। निखिल आकडेची हत्या करण्यात आल्यानंतर ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती त्यामध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या दोन आरोपींचा समावेश होता। मात्र दोघेही त्यावेळी अवघ्या 17 वर्षांचे म्हणजे अल्पवयीन होते, त्यामुळे त्यांच्यावरती अटकेची कारवाई झाली नाही आणि शुक्रवारी म्हणजे 4 सप्टेंबर 2025 ला जी आयुष कोमकरची हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांचा समावेश होता। आत्ता 19 वर्षांच्या असलेल्या यश पाटीलने आयुष कोमकरवरती गोळ्या झाडल्या। त्यातून अल्पवयीन गुन्हेगारीची ही समस्या किती गंभीर बनलेली आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं। मात्र ही अल्पवयीन गुन्हेगारी फक्त टोळी युद्धापुरती मर्यादित नाही, तर इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आपल्याला अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश पाहायला मिळतो आहे। ही अल्पवयीन गुन्हेगारी का वाढते आहे आणि त्याचे परिणाम काय होणार आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आंदेकर विरुद्ध कोमकर गायकवाड या टोळी युद्धाला हिंसक संघर्षाचं रूप आलं ते 2 ऑक्टोबर 2023 ला, जेव्हा पुण्यातील गणेश पेठेमध्ये कोमकर गायकवाड टोळीसाठी काम करणाऱ्या निखिल आखाडे आणि अनिकेत दूधभाते यांच्यावरती आंदेकर टोळीकडून हल्ला करण्यात आला। हल्ल्यासाठी लोखंडी गज, हातोडा आणि स्क्रूड्रायव्हर यांचा वापर करण्यात आला। निखिल आखाडे आणि अनिकेत दूधभाते यांच्यावरती भर रस्त्यामध्ये अनेक वार करण्यात आले आणि या निर्घुणतेमध्ये निखिल आखाडेची हत्या झाली। पोलिसांनी आरोपींना अटक केली, ज्यापैकी 2 आरोपी होते यश पाटील आणि अमित पाटोळे। दोघांचंही वय त्यावेळी अवघं 17 वर्षांचं होतं, म्हणजे ते अल्पवयीन होते, त्यामुळे दोघांवरती अटकेची कारवाई होऊ शकली नाही। त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली, जिथून ते काहीच दिवसांमध्ये पुन्हा बाहेर आले। या निखिल आखाडेच्या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून कोमकर गायकवाड टोळीकडून 1 सप्टेंबर 2024 ला पुण्यातील डोके तालीम परिसरात वनराज आंदेकरवरती हल्ला करण्यात आला आणि त्याची हत्या करण्यात आली। CCTV फुटेजमध्ये आपल्याला अनेक तरुण दुचाकीवरून आलेले वनराजवरती हल्ला करताना दिसत आहेत। वनराज आंदेकरच्या हत्ये प्रकरणामध्ये पोलिसांनी एकूण 21 आरोपींना अटक केली आणि त्यांच्यावरती मोका कायद्याअंतर्गत कारवाई देखील करण्यात आली। वनराज आंदेकरची सख्खी बहीण, त्याचे मेहुणे आणि इतर नातेवाईक या त्याच्या हत्येमध्ये आरोपी आहेत। मात्र जे इतर आरोपी आहेत, जे प्रत्यक्ष मारेकरी आहेत, ज्यांनी हल्ला केला, अशा आरोपींची वय काय आहेत? तर त्यातील एक आरोपी तात्यासाहेब गायकवाड हा हल्ला करतेवेळी 18 वर्षांचा होता। खरं तर जेव्हा या तात्यासाहेब गायकवाडला अटक करण्यासाठी पोलीस गेले तेव्हा त्याने तो अल्पवयीन असल्याचं सांगितलं, त्यामुळे सुरुवातीला त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली। मात्र जेव्हा पोलिसांनी त्याच्या शाळेतून त्याच्या जन्माचा दाखला मिळवला तेव्हा तो हल्ल्याच्या वेळी म्हणजे 1 सप्टेंबर 2024 ला 18 वर्षे आणि 1 महिन्याचा असल्याचं समोर आलं आणि पुन्हा त्याला बाल सुधार गृहातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि अटक केली। इतर जे आरोपी आहेत या वनराज आंदेकरच्या हत्ये प्रकरणातील, त्यांची वय सांगणं इथं आवश्यक आहे। साहिल सुरवसे हा आरोपी 19 वर्षांचा, साहिल दळवी हा पुढचा आरोपी 19 वर्षांचा, संगम वाघमारे हा 20 वर्षांचा, ओम देशखैरे हा 20 वर्षांचा, तर साहिल केंदळे हा 20 वर्षांचा, तर आकाश म्हस्के हा 24 वर्षांचा। आणि वनराज आंदेकरच्या हत्येसाठी ज्यांनी शस्त्र पुरवली हे आणखी 2 आरोपी देखील 24 वर्षांचे। यातील बहुतांश आरोपी एकतर पुण्यातील नाना पेठीतील आहेत किंवा पुण्यातील धनकवडी, आंबेगाव पठार, कात्रज या भागातील आहेत।
तर वनराज अंदेकरच्या या हत्येचा बदला घेण्यासाठी म्हणून 4 सप्टेंबर 2025ला आयुष कोमकर याच्यावरती हल्ला करण्यात आला। एकूण 4 हल्लेखोर होते, त्यापैकी 2 हल्लेखोर होते यश पाटील आणि अमित पाटोळे। हे तेच दोघे होते जे ऑक्टोबर 2023 मध्ये झालेल्या निखिल आखाडेच्या हत्येप्रकरणी देखील आरोपी होते। त्यावेळी ते 17 वर्षांचे होते, आता ते 19 वर्षांचे बनलेले आहेत, म्हणजे सज्ञान बनलेले आहेत। आणि या दोघांपैकी यश पाटीलने आयुष कोमकरवरती गोळ्या झाडल्या, तर अमित पाटोळे पळून जाण्यासाठी म्हणून दुचाकी घेऊन त्या ठिकाणी उभा होता। दोघांनाही पोलिसांनी अटक केली। या दोघांनंतर अंदेकर टोळीचा प्रमुख बंडू अंदेकर, त्याचा मुलगा कृष्णकांत अंदेकर यासह इतर आरोपींना देखील अटक करण्यात आली आणि हे अटक सत्र पुढचे काही दिवस वाढत जाणार आहे। यातून या गुन्हेगारीकडे, या गुन्हेगारी टोळ्यांमध्ये अल्पवयीन मुलं किती मोठ्या प्रमाणात येत आहेत हे आपण पाहिलं। काही वर्षांपूर्वी शरद मोहोळची हत्या झाली होती आणि या हत्येमधला जो मुख्य आरोपी आहे तो देखील असाच, ज्यांनी नुकतीच वयाची 18 वर्ष पार केलेली आहेत अशा वयाचा होता आणि स्वतःला भाई म्हणून प्रस्थापित करणं हा एक मुख्य उद्देश या अल्पवयीन किंवा ज्यांनी नुकतीच 18 वर्ष पार केलेली आहेत अशा युवकांचा आढळतो। ही मुलं, हे तरुण, हे युवक या गुन्हेगारीमध्ये का येत आहेत याची काही प्रमुख कारणं आहेत ज्याची चर्चा करणं इथं आवश्यक आहे। गेल्या काही वर्षांमध्ये पुणे महापालिकेच्या शाळा बंद पडत गेल्यात आणि ज्या सुरू आहेत त्यामध्ये शिक्षकांची संख्या अपुरी आहे आणि त्यामुळं शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांचं प्रमाण वाढतंय, ड्रॉपआउटचं प्रमाण वाढतंय आणि ही शाळाबाह्य मुलं या तथाकथित भाईंच्या व्हर्च्युअल इमेजला भुलतायत। रील्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून या तथाकथित भाईंची जी इमेज सोशल मीडियावरती तयार केली जाते आहे त्यातून ही अल्पवयीन मुलं किंवा नुकतीच ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केली आहेत ती स्वतःला भाई म्हणून प्रस्थापित करण्यासाठी या गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत। आणि फक्त या टोळ्यांपुरतीच ही मुलं गुन्हेगारीकडे आकृष्ट होत आहेत असं नाही, तर इतर अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन गुन्हेगारांचा आपल्याला समावेश आढळलेला आहे। फक्त मोहोळ आणि अंदेकर कोमकर यांच्यापुरतंच नाही, तर काही वर्षांपूर्वी जेव्हा पुण्यातील गुंड गजा मारणे याची तुरुंगातून सुटका करण्यात आली आणि नवी मुंबईपासून पुण्यापर्यंत त्याची एका अर्थाने जी मिरवणूक काढण्यात आली त्यामध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता। तर एकीकडे बंद पडत गेलेल्या शाळा, आर्थिकदृष्ट्या जे अल्प उत्पन्न गटातील आहेत त्यांना खाजगी शाळांमधील शिक्षण न परवडणं आणि त्यातून महापालिकेच्या शाळांमध्ये त्यांनी शिक्षण घेण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून ते शाळाबाह्य होणं आणि पुढे या तथाकथित भाईंच्या व्हर्च्युअल इमेजला भुलणं आणि गुन्हेगारीकडे आकृष्ट होणं, यातून या अल्पवयीन गुन्हेगारीचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसतं आहे। आणि यामुळं पुणे दिवसेंदिवस सामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी असुरक्षित बनत आहे। त्यामुळं हा फक्त पोलिसांची जबाबदारी असलेला प्रश्न उरलेला नाही, तर हा अतिशय जटिल असा सामाजिक प्रश्न बनलेला आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।